शेतकऱ्यांची वाट शेतकऱ्यांनीच अडवून धरल्याचं चित्र शेत शिवारात पाहायला मिळतंय। त्यामुळे महसूल विभागाचे पाणंद अतिक्रमण मुक्त अभियान कसं यशस्वी होणार असा प्रश्न विचारला जातोय। याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कायदेशीर मार्ग अवलंबण्याची गरज शेतकरी व्यक्त करतायत। शेतकऱ्यांना शेत शिवारात जाण्यासाठी 12 महिने वाट उपलब्ध असण्याची गरज आहे। गगनबावडा तालुक्यात बारमाही वाहणाऱ्या नदीमुळे संपूर्ण क्षेत्र बागायती झालंय। शेतकऱ्यांनी जमीन पिकाखाली आणण्यासाठी अतिक्रमण केलंय। त्यामुळे 33 फुटी रस्ता, गाडीवाट, पायवाट अनेक ठिकाणी अतिक्रमणानं लुप्त झाले आहेत। वहिवाटीचे रस्ते किंवा एकमेकांच्या शेतातून जाणारी पायवाट यावरून शेतकऱ्यांची आणि शेतमालाची वाहतूक सुरू आहे। वाट नसल्यामुळे शेतीचं शेतमालाचं मोठं नुकसान होतंय। अपार कष्ट, मेहनत, व्यवस्थापन खर्च करून पिकवलेला शेतमाल वाटे अभावी बाजारात जाऊ शकत नाही। ही अडचण लक्षात घेऊन महसूल विभागानं पायवाट, पाणंद आणि गाडीवाट मोकळी करण्याचं अभियान सुरू केलंय। मात्र या अभियानाला शेतकऱ्यांकडूनच खोडा घातला जातोय। रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांकडून जाणीवपूर्वक या मार्गाला विरोध केला जातोय। अनेक ठिकाणी वहिवाट रस्ते बंद केले जात आहेत। त्यामुळे प्रमाणित रुंदीच्या रस्त्याचं स्वप्न आणखी किती दिवस अपुरं राहणार असा प्रश्न आतील बाजूच्या शेतकऱ्यांकडून विचारला जातोय। सध्या ऊस तोडीचा हंगाम चालू असून ऊस बाहेर काढण्यासाठी रस्त्याची मोठी गरज आहे। त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेनं कायद्याचा धाक दाखवून शेतकऱ्यांना न्याय देण्याची गरज आहे।